गाडी निघाली, फास्ट निघाली. लगेच खेरवाडी म्हणून एक स्टेशन आलं, छोटंसं स्टेशन. अशा छोट्या स्टेशन्सच्या प्रेमात मी फार लवकर पडतो. तुम्हाला तो डायलॉग आठवत असेल, जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. त्याप्रमाणे अतिशय फास्ट गाडी 15065 गोरखपूर पनवेल एक्सप्रेस. ड्रायव्हरला कोणीतरी हेच बोललेलं असावं, त्यामुळे तो अगदी फास्ट पनवेलकडे रवाना झाला, मनमाडला न थांबता. निफाड स्टेशनला मी बघितलं की पुन्हा एक उत्कृष्ट लिव्हरी चा रेक ठेवलेला होता. जागोजागी उत्कृष्ट लिव्हरीचे रेक्स असे ठेवलेले आहेत. कारण काय सगळ्या गाड्या LHB कोचमध्ये कन्वर्ट होत आहेत. जुने रेक्स कुठे ठेवायचे, स्टेशन्सवर तर ठेवू शकत नाही, महत्त्वाच्या स्टेशन्सवर जागा ऑक्युपाय होऊन जाते. म्हणून असे छोटे छोटे स्टेशन्सवर त्यांनी ते पार्क करून ठेवलेले आहेत. दिनांक 1 सप्टेंबर 2025. रात्री नाशिकला पोहोचलो भावाकडे. जे काम होतं ते झालं आणि सकाळी लवकर निघालो, कारण काल मला नाशिक रोड स्टेशनवरून म्हसरूळ या ठिकाणी जाईपर्यंत जवळपास तासभर लागला होता. त्यामुळे मी ठरवलं आज रिक्षा घ्यायचा आणि 6:15ला वगैरेच निघालो, कारण 7:30ला नाशिक रोड स्टेशनवरून मला गाडी पकडायची होती पॅसेंजर. देवळाली भुसावळ एक्सप्रेस केली तिला आता. नाशिक रोड स्टेशनला असे ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्स ठेवलेले आहेत, ज्या कोणाला QR कोड वापरून पेमेंट करता येतं त्यांच्यासाठी फार उत्तम सुविधा भारतीय रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. तसं तिकीट काढलं आणि नाशिक रोड स्टेशनला गेलो. हे ट्रेनिंग कोचेस आहेत, स्टाफसाठी ट्रेनिंग कोचेस. ते नाशिक रोड स्टेशनला उभे करून ठेवलेले आहेत. एक LHB कोच आणि त्याला जोडून एक जुना ICF कोच. नाशिक रोड स्टेशनला बरोबर 7:25 1214 नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस आली. LHB कोचेस या गाडीला नवीन लागलेले आहेत. मेंटेनन्स छान आहे नागपूर कोच डेपोचा. गाडीचं इंजिन थोडंसं घाणेरडं होतं. पावसाळ्याचे दिवस आहेत, ठीक आहे, हरकत नाही. पांढऱ्या इंजिनवर लगेच डाग दिसतात. पण पांढरं इंजिन चिखलातून कुठे गेलं, रेल्वे ट्रॅकवर चिखल कुठे आला हा मला प्रश्न होता. नाशिक रोड स्टेशनला अभिमानाने फडकणारा तिरंगी झेंडा मला दिसत होता. तो सुद्धा मी कॅप्चर करायचं ठरवलं. खूप मोठा तिरंगी झेंडा, केवळ व्हिडिओ पाहून त्याचा आकार कळत नाही. आमच्या गाडीची अनाऊन्समेंट होतच होती आणि तेवढ्यात आमच्या गाडीची आगमनाची सूचना झाली. भुसावळ शेडच्या 22975 या वॅप 4च्या मागे गाडी होती. ॲक्च्युली ही मेमू गाडी असते, मल्टिपल इलेक्ट्रिक मोबाईल युनिट्स. पण आज एक उत्कृष्ट रेक, असाच कुठेतरी पडलेला उत्कृष्ट रेक या गाडीला दिला होता. खूप सारे स्लीपर कोचेस, खूप सारे जनरल कोचेस. मी जनरल कोचमध्ये घुसलो. जागा होती बसायला, पण ठीक आहे, मी दरवाजात उभं राहून प्रिफर केलं. गाडी निघाली, फास्ट निघाली. लगेच खेरवाडी म्हणून एक स्टेशन आलं, छोटंसं स्टेशन. अशा छोट्या स्टेशन्सच्या प्रेमात मी फार लवकर पडतो. छोटंसं सुबक स्टेशन होतं नवीनवालं आणि तिथून निघाली गाडी लगेच न थांबता. गाडी फास्ट होती. जरी ही पॅसेंजरची एक्सप्रेस केलेली असली तरी मेमूचे सगळे गुणधर्म बाळगत होती. नंतर गाडी आली निफाड स्टेशनमध्ये. निफाड स्टेशनला जरा बऱ्यापैकी प्रवासी बसतात गाडीत. सेवाग्राम एक्सप्रेससुद्धा या स्टेशनला थांबते. निफाड स्टेशनला मी बघितलं की पुन्हा एक उत्कृष्ट लिव्हरी चा रेक ठेवलेला होता. जागोजागी उत्कृष्ट लिव्हरीचे रेक्स असे ठेवलेले आहेत. कारण काय सगळ्या गाड्या LHB कोचमध्ये कन्वर्ट होत आहेत. जुने रेक्स कुठे ठेवायचे, स्टेशन्सवर तर ठेवू शकत नाही, महत्त्वाच्या स्टेशन्सवर जागा ऑक्युपाय होऊन जाते. म्हणून असे छोटे छोटे स्टेशन्सवर त्यांनी ते पार्क करून ठेवलेले आहेत, कधीही उपयोगात आणता येतील असे. काही रेक्सला त्यांनी कन्वर्ट केलं आहे कार कॅरिंग रेकमध्ये, पण सगळे रेक्स नाही कन्वर्ट केले. बरेचसे रेक ठेवून दिले आहेत हॉलिडे स्पेशल्स वगैरे चालवायला. आणि त्यामुळेच आजकाल भारतीय रेल्वे खूप सारे हॉलिडे स्पेशल्स किंवा कुठल्याही 2 ठिकाणी स्पेशल गाड्या चालवते. या रेकमध्ये बघा तुम्ही, स्लीपर क्लास, जनरल क्लास आणि त्यामध्ये AC क्लाससुद्धा आहे. AC 3 टायर, AC 2 टायरचे कोचेस पण या ठिकाणी होते. मनमाडच्या आधी अतिशय फेमस लँडमार्क म्हणजे थम्सअपचा डोंगर. हा थम्सअपचा डोंगर आम्हाला दिसायला लागला आणि जाणीव पटायला लागली की मनमाड आता येणार. आम्ही अंकाई किल्ल्याकडून मनमाडकडे यायचो सोलापूरकडून धुळ्याला जाताना, तेव्हासुद्धा हा थम्सअपचा डोंगर लागायचा. डोंगरावर धुकं होतं. फार सुंदर सकाळचं वातावरण. 8:30 वाजले असावेत आणि 7:30ला गाडी निघाली होती आमची आणि मनमाड आलं. मनमाड येताना पुण्याकडून येणारा ट्रॅक तिथे येतो. मनमाड जंक्शन आहे. एक ट्रॅक मुंबईकडे, एक ट्रॅक पुण्याकडे जातो. पुण्याकडून येणाऱ्या गाड्यांना मात्र कायम या जंक्शनच्या आधी थांबावं लागतं. एखादी मुंबईकडे जाणारी मालगाडी असेल किंवा मुंबईकडून येणारी गाडी असेल. पण मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना मात्र सरळ मनमाडमध्ये एंट्री मिळते. हाच तो जंक्शनचा ट्रॅक. एक WAP7 त्या ठिकाणी उभं होतं. कदाचित पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी, कर्नाटककडे जाणाऱ्या गाड्यांसाठी ते लागणार असावं.
मनमाड स्टेशनला बरेचसे नवीन काही रेल्वेच्या वॅगन्स किंवा रेल्वेचे इन्स्ट्रुमेंट्स बघायला मिळाले. ट्रॅक लेईंग मशीन, त्यानंतर ट्रॅक मेंटेनन्स मशीन आणि कर्मचाऱ्यांसाठी ॲक्सिडेंट रिलीफ मशीन. एक उत्कृष्ट रेकचे AC 3 टायरचे कोचेससुद्धा त्या ठिकाणी पडलेले होते. मनमाड आम्ही बरोबर 1 तास 6 मिनटात आलो. जाताना मनमाड नाशिक 1 तासात गेलो होतो कामायनी एक्सप्रेसनी. येताना 1 तास 6 मिनटात आलो. मनमाडला धुळे मुंबई एक्सप्रेस जी काल आपण बघितली धुळ्याकडे जाताना, ती मुंबईकडे जाताना आम्ही बघितलेली होती. ती पुन्हा त्या गाडीचा रेक, धुळे मुंबई एक्सप्रेसचा रेक, पुन्हा तेच WDP-4 तिथे उभा होता. मनमाडला गाडी थांबली आणि मी उतरलो. या गाडीचं रेक अरेंजमेंट त्या ठिकाणी लावलेली होती. देवळाली भुसावळ, भुसावळ वर्धा, वर्धा बल्लारशा, बल्लारशा भुसावळ, बल्लारशा वर्धा, वर्धा भुसावळ, भुसावळ देवळाली. गाडीने मोठा हॉर्न दिला आणि गाडी निघाली. या गाडीला मी सांगितल्याप्रमाणे कुठला तरी एक उत्कृष्ट रेक जो पार्क करून ठेवलेला होता, कदाचित नाशिक किंवा देवळालीला आज त्यांनी वापरला, मेमू मेंटेनन्सला गेली असावी. आपण बघू शकतो गार्ड जनरलचा कोच, नंतर मध्येच एक स्लीपर लावलेला होता पश्चिम रेल्वेचा. असे विविध रेल्वेचे विविध स्लीपर्स त्या ठिकाणी होते. मग मध्य रेल्वेचं जनरल कोच होता. मग त्यानंतर पुन्हा मध्य रेल्वेचा जनरल कोच ज्यामध्ये मी आलो, इंजिनपासून चौथा. त्यानंतर पुन्हा स्लीपर कोचेस होते आणि स्लीपर कोचेस एक दुसऱ्याला कनेक्टेड नव्हते फारसे. स्लीपर कोचेस हा कुठल्या तरी एक्सप्रेस ट्रेनचा उत्कृष्ट रेक त्या ठिकाणी ठेवलेला होता आणि तो यांनी आज भुसावळ देवळाली मेमू रेकसाठी वापरला. ही पॅसेंजर आमच्या समोर चालली होती, कारण हिच्या समोर कुठलीही गाडी नव्हती किंवा हिच्या लगोलग मागे कुठलीही गाडी नव्हती. त्यामुळे ही गाडी भुसावळलासुद्धा आमच्या आधी पोहोचलेली होती. या गाडीने मी भुसावळला जाऊन भुसावळवरून वंदे भारत घेतली असती तरी चाललं असतं असं मला नंतर वाटून गेलं. मनमाडला आलो आणि मनमाडला मला साधारणतः 1.5-2 तास वेळ होता पुढच्या गाडीला, म्हणून मी रेल फॅनिंग करायचं ठरवलं. 12142 पाटलीपुत्र पटना मुंबई LTT लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस त्या ठिकाणी आली, मनमाडला थांबली. ही गाडी जेव्हा सुरू झाली तेव्हा ती क्रॅक सुपरफास्ट होती. मुंबईवरून तिचा पहिला स्टॉप कमर्शियल हॉल्ट होता जबलपूर. 2141 2142 या गाडीचा नंबर होता. जबलपूर, प्रयागराज आणि त्यानंतर सरळ पटना अशी ही गाडी होती. आता या गाडीला मनमाडला पण हॉल्ट दिलेला आहे आणि सगळीकडे भरपूर हॉल्ट दिलेले आहे. ते पाहून जरा वाईट वाटलं. इटारसीसुद्धा नव्हता, भुसावळसुद्धा नव्हतं, इगतपुरीसुद्धा नव्हतं. टेक्निकल हॉल्ट्स होते, कमर्शियल हॉल्ट्स नव्हते. कृपया प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या कडेला उभे राहून जा. ह्या प्लॅटफॉर्मवरून थोड्याच वेळात इथे न थांबणारी फास्ट गाडी जाणार आहे. कृपया प्लॅटफॉर्म क्रमांक 2 के किनारे से दूर खड़े रहिए. इस प्लॅटफॉर्म से अब थोड़ी सी देर में यहाँ न. ही अनाउन्समेंट ऐकून आम्ही जरा सावध झालो की कुठली तरी फास्ट गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2वरून जाणार आहे. पण बघितलं की एका WAP 7च्या मागे 20103 मुंबई LTT आझमगड सुपरफास्ट एक्सप्रेस आली. ही गाडी पहाटे 5:30ला मुंबई LTT लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघाली असावी. उत्तर प्रदेश बिहारकडे जाणारी गाडी असूनसुद्धा गाडी रिकामी होती आणि ही गाडी चक्क थांबली मनमाड स्टेशनला, कारण समोर मालगाडी पाठवलेली असल्यामुळे या गाडीला सिग्नल नव्हता, तर मनमाडला प्लॅटफॉर्मवरच थांबली. अनाऊन्समेंट मात्र होत होती की प्लॅटफॉर्मपासून दूर उभे राहा. तुम्हाला तो डायलॉग आठवत असेल, जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. त्याप्रमाणे अतिशय फास्ट गाडी 15065 गोरखपूर पनवेल एक्सप्रेस, ड्रायव्हरला कोणीतरी हेच बोललेलं असावं, त्यामुळे तो अगदी फास्ट पनवेलकडे रवाना झाला मनमाडला न थांबता. ही नॉन सुपरफास्ट गाडी आहे, मनमाडला थांबत नाही. Now this is interesting. Earlier 20103 LTT Azampur Express was allowed to go, but the signal was red. Now a goods train with WDG6, Rosa WDG6, it is coming up and the signal is green. It will pass through MPS. See how furiously it is coming up. Mobile 9172
ही गाडी बहुतेक धान्य वगैरे घेऊन जात असावी. बंद असलेली गाडी. BCN रेक म्हणतात त्याला, BCN वॅगन्स. आणि बऱ्यापैकी स्पीडनी पसार झाली. भारतातलं नंबर 2चं पॉवरफुल लोकोमोटिव्ह आहे WDG6. आणि हिच्या मागे तुम्हाला कळेल नंबर 1चं पॉवरफुल लोकोमोटिव्ह येत होतं. याच गाडीच्या मागे मनमाडच्या प्लॅटफॉर्म नंबर 2वरून भारतातलं सगळ्यात पॉवरफुल इंजिन नागपूर शेडचं WAG-12 12,000 हॉर्स पॉवरचं हे पुन्हा एका BCN वॅगनला घेऊन पास झालं. आणि या व्हिडिओची स्पीड मी वाढवलेली नाही आहे. ही याची खरोखरची स्पीड आहे. अतिशय जोरात ही गाडी या ठिकाणाहून पास झाली. जोरदार स्पीड होता गाडीचा. सगळ्यात पॉवरफुल इंजिन भारतातलं काय असतं ते त्या इंजिननी आपलं पॉवर या ठिकाणी दाखवून दिला. मनमाडच्या प्लॅटफॉर्म नंबर 2वरून ही गाडी जात होती मेन लाईनवरून आणि धनधान्य वगैरे घेऊन कुठेतरी चालली असेल नॉर्थकडे. मुंबई बंदरात आलेले आणि छान मस्त स्पीडने ही गाडी पास झाली. आणि मग गोवा एक्सप्रेसची अनाऊन्समेंट होत होती. आमच्या लक्षात आलं की आमच्या वंदे भारतच्या आधी ही गोवा एक्सप्रेस पुण्यावरून मनमाडपर्यंत आलेली आहे. थोडंसं आधी पुण्याकडूनच आलेली गोवा एक्सप्रेस. या गोवा एक्सप्रेसवर आमचं फार प्रेम होतं. आम्ही कराडला जाताना सगळ्यात फास्ट ही गाडी जायची. भुसावळपर्यंत आम्ही साताऱ्यावरून यायचो. खूप कमी स्टॉप्स होते. मनमाड हा स्टॉप होता, नंतर भुसावळला स्टॉप होता या गाडीचा. त्याप्रमाणे ती वास्को द गामा निजामुद्दीन 12779 डाऊन गोवा एक्सप्रेस ही मनमाड स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 1ला आली. थोडी अशी शंका आली की आमची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2ला येणार आणि हिला ओव्हरटेक मनमाडलाच करून पुढे जाणार. पण तसं नव्हतं. ही गाडी आली आणि मनमाडवरून लगेच निघालीसुद्धा. गोवा एक्सप्रेस थांबली आणि मनमाड स्टेशनला मी पलीकडे जाऊन ज्या ट्रॅक मेंटेनन्स मशीन्स होत्या, नवीन ट्रॅक लेईंग मशीन्स होत्या रेल्वेच्या, त्यांचे छोटे फोटोग्राफ्स काढले. कुठेतरी रेफरन्सला उपयोगी येतात. आणि मग गोवा एक्सप्रेस निघण्याची सूचना झाली बरोबर वेळेवर. आमची गाडी अजून यायचीच होती आणि गोवा एक्सप्रेस निघाली. हळूहळू निघाली. म्हणजे गोवा एक्सप्रेस आमच्या समोर जाणार हे निश्चित होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही गोवा एक्सप्रेसला ओव्हरटेक करणार की नाही माहिती नाही. ओव्हरटेक व्हावा ही इच्छा होती. पण बघूयात आता गोवा एक्सप्रेसला आमची गाडी ओव्हरटेक करते. कारण आमच्या गाडीची पण अनाऊन्समेंट होत होती. प्लॅटफॉर्म नंबर 2वर आमची गाडी एकदम गोवा एक्सप्रेसच्या मागे यायला तयार होती, सज्ज होती. सहरसा मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस येताना दिसली. मला दुरून वाटलं की नांदेड मुंबई वंदे भारतच आहे. इंजिनचा आकार तसाच होता आणि अमृत भारत एक्सप्रेससाठी जी इंजिन आहेत त्यांचा जो आकार आहे तो आकार अगदी वंदे भारतच्या इंजिनसारखा केलेला आहे, वंदे भारतसारखा. हे इंजिन्स दोन्ही बाजूने लागलेले होते या ट्रॅकवर. आणि आमची बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेस बरोबर 1 मिनटं लेट मनमाडला आली. 10:32चं टायमिंग 10:33ला आली आणि 10:35ला निघणार होती. त्याऐवजी 10:38ला निघाली. थोडा वेळ थांबली. मनमाड बेस किचनवरून काही गोष्टी लोड झाल्या गाडीमध्ये, ते आम्ही बघत होतो. यावेळेला माझा कोच होता C1, सगळ्यात शेवटला कोच. मनमाड सोडल्या आम्ही मगाशी जी WAG-12च्या मागे फास्ट मालगाडी गेलेली होती ती मनमाड यार्डातच थांबून होती आणि आम्ही तिला ओव्हरटेक केला. मगाशी खूप फास्ट ती गाडी गेली WAG-12. यावेळेला मात्र माझी विंडो सीट होती आणि विंडो सीटचा मनमुराद आनंद मी लुटत होतो. हा कोच जरा थोडासा जास्त लेगरूमवाला कोच होता, C1 कोच. C6पेक्षा C1मध्ये जास्त लेगरूम होती. आणि तिथे आम्हाला पुन्हा डिस्प्ले छान होते. दोन्ही बाजूला डिस्प्लेवर व्यवस्थित दिसत होतं. त्या मागच्या कोचमध्ये एक डिस्प्ले बंद होता, यामध्ये दोन्ही डिस्प्ले सुरू होते. आणि या कोचमध्ये फक्त 44 पॅसेंजर्स बसतात, कारण मोटरमन आहे त्या कोचमध्ये. दोन्ही बाजूला जे मोटरमनचे C1 आणि C7 जे कोचेस आहेत ते मोटरमन कोचेस आहेत. त्यामध्ये फक्त 44 पॅसेंजर्सची बसण्याची व्यवस्था आहे. बाकी कोचमध्ये 78 पॅसेंजर्स बसतात. पण या गाडीला एकच वॉशरूम आहे. बाकी कोचेसना 2-2 वॉशरूम्स असतात. चाळीसगाव आम्ही पास केलं. आम्ही कंटिन्युअस वाट बघत होतो गोवा एक्सप्रेस कधी ओव्हरटेक होतो आहे आमचा. पण गोवा एक्सप्रेसचा ओव्हरटेक चाळीसगावपर्यंत तरी झाला नाही. चाळीसगाव स्टेशनसुद्धा माझं जिव्हाळ्याचं स्टेशन. इथे बऱ्याचदा उतरलो आहे मी धुळ्याला नोकरी करत असताना. आणि इथून धुळ्याला जाणारा ट्रॅक वेगळा होतो, हा धुळ्याला जाणारा ट्रॅक वेगळा होतो आहे.
आता पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे, तेव्हा इलेक्ट्रिफिकेशन झालेलं नव्हतं आणि धुळ्याचा ट्रॅक बघितला. पण मी कंटिन्युअस ट्रॅक करत होतो. चाळीसगावनंतर जेवण आलं. यावेळचं जेवण चांगलं होतं पुणे बेस्ट किचनवरून आणि लगेच गोवा एक्सप्रेसला ओव्हरटेक झाला. मला फार आनंद झाला. लहान मुलांसारखा गोवा एक्सप्रेसला ओव्हरटेक बघताना 37001 नंबरचं पुणे शेडचं इंजिन त्याला होतं आणि तो आमचा ओव्हरटेक फार छान झाला. मला खूप आनंद होत होता गोवा एक्सप्रेसला ओव्हरटेक झाल्या झाल्या. गोवा एक्सप्रेसला ओव्हरटेक करून आम्ही जळगाव स्टेशनला आलो. जळगाव स्टेशनला हा ट्रॅक सुरतकडून येणारा, उधनाकडून येणारा, उधना जंक्शनकडून येणारा ट्रॅक जळगावला इथे मिळतो. जळगाव जंक्शन आहे आणि आम्ही तब्बल 6 मिनटं बिफोर टाईम आलेलो होतो. 12:28ला यायचो तर 12:22ला आलेलो होतो. जेवण मिळालं होतं, जेवण छान होतं पुण्याकडून येणारं. नागपूरकडून जाताना मात्र जेवण एवढं चांगलं नव्हतं. आम्ही 12:28 ऐवजी 12:22ला आलो आणि जळगावला तब्बल 9 मिनटं थांबून होतो. मी या ब्लॉगच्या शेवटी लिहिणार आहे की साधारणतः किती वेळ वाचला असता जर हे स्लॅग जर कमी केले रेल्वेने. आमच्या स्पीडला आली. मागे गोवा एक्सप्रेस रखडत रखडत येत होती आणि आम्ही जळगावला बरोबर 12:22ला पोहोचलो. एक मालगाडी प्लॅटफॉर्मच्या आणि प्लॅटफॉर्म नंबर 4च्या मध्ये उभी होती. आम्ही 2 नंबर प्लॅटफॉर्मवर आलेलो होतो. जळगाव स्टेशन सोडलं 12:31 1 मिनटं लेटच आणि आम्ही 24 किलोमीटरचं आहे जळगाव भुसावळ. लगेच भुसावळला आलो. भुसावळ स्टेशनला यायला वेळ लागत नाही. जळगाव भुसावळ जी 4 लेनिंग झालेलं आहे त्यामध्ये गुड्सचा ट्रॅक हा पॅसेंजर ट्रॅकला लेफ्टनी येऊन राईटला ओव्हरटेक करतो आणि त्याच्यावर एक ओव्हरब्रिज बांधलेला आहे, रेल्वे ओव्हरब्रिज. तो मी बघितला आणि मला त्याचं आश्चर्य वाटलं. त्याचा मी डायग्राम टाकण्याचा प्रयत्न करीन किंवा माझ्या ब्लॉगवर लिहिण्याचा प्रयत्न करीन. जळगाव भुसावळच्या मध्ये जो नवीन ट्रॅक टाकलेला आहे. भुसावळ पण फास्ट आला एकदम. भुसावळला आम्ही 12:53 पोहोचलो. 12:55ला पोचायला पाहिजे होतं. 2 मिनटं बिफोर टाईम भुसावळला आलो आणि भुसावळला आल्यानंतर लक्षात आलं की ज्या पॅसेंजरनी मी नाशिक ते मनमाड प्रवास केलेला होता ती ऑलरेडी भुसावळला येऊन उभी आहे. देवळाली भुसावळ पॅसेंजर. म्हणजे या पॅसेंजरनी मी भुसावळपर्यंत आलो असतो आणि भुसावळपासून वंदे भारत पकडली असती तरीसुद्धा चाललं असतं. रिस्क होती पण ठीक आहे, काय हरकत नाही. वंदे भारतचा प्रवास मी एन्जॉय करत होतो. जेवण यावेळेला जरा चांगलं मिळालेलं होतं. भुसावळला आम्ही 2 मिनटं बिफोर टाईम 12:53ला येऊन पोहोचलो. भुसावळला बाजूच्या प्लॅटफॉर्मवर 12628 न्यू दिल्ली बेंगलोर कर्नाटका एक्सप्रेस उभी होती. ही पण एक प्रतिष्ठेची गाडी आहे. भुसावळ आम्ही 2 मिनटं लवकर आलो खरं, पण 3 मिनटं उशिरा निघालो. भुसावळवरून निघताना कर्नाटक एक्सप्रेसला लक्षात आलं आमच्या की मागे 2 हाय कॅपॅसिटी पार्सल व्हॅन्स लावलेल्या आहेत. या कोचचं पण मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे हा रेकच पूर्ण जानेवारी 2024ला बनलेला होता. एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधून गेलो. त्या एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये लक्षात आलं की एक्झिक्युटिव्ह चेअर कारच्या सीट्स प्रवासाच्या दिशेने बदलण्याची फॅसिलिटी अवेलेबल आहे. तशी फॅसिलिटी साध्या चेअर कारमध्ये अवेलेबल नाही आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये तरी दाखवलं की या सीट्स आपण प्रवासाच्या दिशेने बदलू शकतो. सगळे प्रवासी प्रवासाच्या दिशेने तोंड करून असतील अशाप्रमाणे सीट्स बदलू शकतो. काही काही वंदे भारतला असावं, पण आमच्या वंदे भारतला साध्या चेअर कारला नव्हतं. साधारणतः शेगावला 2:13 पोचणार होतो, पण शेगावला पोचेपर्यंत काही मालगाड्यांना ओव्हरटेक केला WAG 7वाल्या. शेगावला पोचेपर्यंत आम्हाला 2:14 झाले आणि 2:16ला शेगाववरून निघालो आम्ही. मध्ये नदी लागली नागझरीपाशी, नागझरीची फेमस नदी नागझरी स्टेशन. आणि आम्ही अकोल्याला जे 3 वाजता पोचायचं होतं ते तब्बल 18 मिनटं बिफोर टाईम म्हणजे 2:42 आम्ही अकोल्याला पोहोचलो. या गाडीचा हा स्लॅक टाईम जर कमी केला तर ही गाडी नागपूरला 5:30 वाजता संध्याकाळी पोहोचू शकते. हे माझ्या लक्षात आलं. सध्या 6:30ला पोहोचते. 1 तासाचा जवळपास स्लॅक टाईम दिलेला आहे. अकोल्यालासुद्धा बिफोर टाईम 18 मिनटं आम्ही पोहोचलो, पण बिफोर टाईम पोहोचल्यानंतर बिफोर टाईम निघता येत नाही. त्यामुळे अकोल्याला आम्हाला निघायला 3:02 झाले. ऑफिशियल टाईमलाच आम्ही निघालो. 3 वाजता यायची आणि 3:02ला निघायची. तर 2:42 येऊन 3:02 आम्ही अकोल्यावरून निघालो. हा अकोटकडून येणारा ट्रॅक म्हणजे ह्याला जर एक्सटेंड केलं तर हा इंदोरपर्यंत जाऊ शकतो असा हा ट्रॅक आम्हाला मिळाला अकोल्याला. आणि अकोल्याला आम्हाला दिसलं की 11405 पुणे अमरावती गाडी ही आमची वाट पाहत उभी होती. त्या गाडीचं रिव्हर्सल अकोल्याला आहे. पुणे अमरावती व्हाया लातूर. ती गाडी लातूरला येते बिचारी. लातूर रोडला रिव्हर्सल होतं त्या गाडीचं. परळीला रिव्हर्सल होतं आणि तिसरं रिव्हर्सल हे अकोला स्टेशनला होतं. ती गाडी बराच वेळपासून अकोल्याला असेल. हीच गाडी ती उत्कृष्ट रेकवाली पुणे अमरावती एक्सप्रेस व्हाया लातूर. रविवारी पुण्यावरून निघते रात्री आणि सोमवारी संध्याकाळी 5 वाजता अमरावतीला पोचते.
ही गाडी अकोल्याला आमची वाट बघत उभी होती. इंजिन एका साईडला होतं. आम्ही तिथे 18 मिनटं थांबलो होतो अकोल्याला, त्यामुळे तोपर्यंत इंजिन दुसऱ्या बाजूला लागलं. भुसावळ शेडचं वॅप 4 इंजिन होतं. या गाडीला आश्चर्य म्हणजे इंटिग्रल कोच फॅक्टरीचा जुना रेक आहे, उत्कृष्ट लिव्हरीचा रेक आहे आणि फर्स्ट AC आहे. फर्स्ट AC इंटिग्रल कोच फॅक्टरीचा हा जास्त चांगला आहे असं माझं मत आहे. LHB फर्स्ट ACपेक्षा ICF फर्स्ट AC, जुन्या रेक्सचा फर्स्ट AC जो असायचा तो अधिक चांगला आहे असं माझं अजूनही मत आहे. या गाडीची कीव येत होती कारण ही गाडी आमच्या आधीपासून तिथे आलेली आणि आम्ही 18 मिनटं बिफोर टाईम आलेलो, त्यामुळे थांबलेलो होतो तिथे बराच वेळ. तोपर्यंत याही गाडीला थांबावं लागलं वंदे भारतला प्रेफरन्स दिल्यामुळे. आणि आमच्या मागे ही गाडी निघून अमरावतीला साधारणतः 5:30ला पोचणार होती आणि आम्ही मात्र 5:30ला वर्धेला असणार होतो. लगेच ब्रेकफास्ट आला. ब्रेकफास्ट एवढा खास नव्हता. कचोरी हे कुठून आणतात कोणच ठाऊक. कचोरी मला बिलकुल नाही आवडली. आमचा कोच आणि या कोचमध्ये बघा प्रवाशांनी कसं सामान अस्ताव्यस्त ठेवलेलं आहे. म्हणजे मेन लगेज रॅक तर व्यापलेली आहेच, पण बाकी ठिकाणीसुद्धा अतिशय अस्ताव्यस्त. सिविक सेन्स, एका माणसाने किती वजन घेऊन जावं यावर काहीतरी रेल्वेची रेस्ट्रिक्शन्स हवे असं मला वाटायला लागलं. बडनेरा आणि अकोला आणि बडनेऱ्यामध्ये गाडीचा मॅक्झिमम स्पीड 120पर्यंत गेला होता आणि बडनेरा येण्याची चिन्हे लगेच दिसायला लागलीत आणि बडनेरा त्याप्रमाणे आलं. बडनेऱ्याला आमची गाडी दुपारी 4:08 यायची ती 3:57 म्हणजे जवळपास 11 मिनटं बिफोर टाईम आलेली होती. बडनेऱ्याहूनही काही प्रवासी आमच्या गाडीत बसलेत आणि बडनेऱ्याहून लगेच निघाली गाडी 4:11. 4:10ला निघायची ती 4:11ला निघाली. बडनेऱ्याहून निघताना पुन्हा अमरावतीकडे जाणारा ट्रॅक, नवीन अमरावतीकडे जाणारा ट्रॅक दिसला. तसंच थोड्याच अंतरावर एक ट्रायंगल टाईप बनलेलं आहे तिथे. नवीन अमरावतीकडून येणारा ट्रॅक पण तिथे मिळालेला आहे आपल्या मेन ट्रॅकला, नागपूर मुंबई मेन ट्रॅकला. तो पण मी शूट केला. हा ट्रायंगल त्या ठिकाणी बनलेला आहे. तर बडनेऱ्याहून पण निघाली गाडी 4:11. पुन्हा इथे स्लॅक टाईम होता. व्हायब्रेशन नील आहे असं म्हणतो. एक्सपेरिमेंट दाखवला होता ना. बडनेऱ्यावरून निघालो आणि धामणगाव प्लॅटफॉर्म बघत बघत पुन्हा एकदा वर्धेला आलो. धामणगाव दिसायला लागलं होतं. धामणगाव पुन्हा शूट केलं आणि धामणगावला बडनेरा नागपूर मेमू, अमरावती नागपूर मेमू उभी होती. मी धामणगावला शिकवत असताना या गाडीने बऱ्याचदा नागपूरला गेलेलो आहे. तेव्हा मेमू नव्हती, तेव्हा पॅसेंजर होती. त्या पॅसेंजरनी बऱ्याचदा नागपूरला गेलेलो आहे, ती आठवण झाली. आता मात्र ही गाडी थोडी लवकर केलेली आहे. दुपारी 4:30लाच ही गाडी 4:45ला साधारणतः धामणगावला दिसली. धामणगाव सोडलं आणि पटकन वर्धा आलं. वर्धासुद्धा आमचं जवळपास 12 मिनटं बिफोर टाईम आलो होतो आम्ही. 5:25 संध्याकाळी यायचं तर 5:13लाच आलेलो होतो. मी हा स्लॅक कॅल्क्युलेट केला आणि माझ्या लक्षात आलं, पुन्हा एकदा सांगतो, ही गाडी नागपूरला जवळपास तासभर लवकर पोहोचू शकते. आणि ही पोहोचणं का आवश्यक आहे हे सगळ्यात शेवटी मी सांगणार आहे या व्हिडिओच्या. कारण सगळ्यात शेवटी नागपूरला आम्हाला पोहोचल्यानंतर 10 ते 12 मिनटं वाट पाहावी लागली होती प्लॅटफॉर्म रिकामा मिळण्याची. जरी गाडी संध्याकाळी 5:30ला पोहोचत असेल तर नागपूरला प्लॅटफॉर्म रिकामा मिळेल अजनीला आणि ही गाडी 5:30ला नागपूरला येऊ शकेल. वर्धा लवकर सोडला आम्ही. सेवाग्राम पण क्रॉस केलं. JB सायन्स कॉलेजचा व्ह्यू जो दिसतो गाडीतून, खूप दिवसांनी ते पाहिलं आणि मजा आली. जुन्या काळी आम्ही नागपूरहून कराडला जाताना ही कॉलेजेस वगैरे दिसायची. छान वाटायचं आम्हाला एकंदर. एक जोडलेली नाळ असते प्रत्येक शहराशी. सेवाग्राम स्टेशन पण क्रॉस केलं आणि तुफान वेगाने आम्ही नागपुरात येऊन पोहोचलो. नागपूरला खापरीला आलेलो होतो. खापरीचं मेट्रो स्टेशन आम्हाला दिसलं. आम्ही नागपूरला तर फास्ट पोहोचलो, पण अजनीला आउटरला आमची गाडी उभी केली 6:22. नागपूरला मृण्मयी मला घ्यायला आली होती. तिला मी फोन केला. तिने सांगितलं की बाबा, प्लॅटफॉर्म नंबर 2वर नागपूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस उभी आहे. आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1वर जाऊ शकत नव्हतो कारण 1वर गेल्यानंतर प्रवासी उतरवायला बराच वेळ लागला असता या गाडीला आमच्या. आणि तिथून मागे गीतांजली एक्सप्रेस उभी होती. आम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 3वरच जावं लागलं असतं आणि 3वर अजनी अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस उभी होती. म्हणजे अजनी अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस क्रॉस झाल्याशिवाय आम्हाला 3 नंबर प्लॅटफॉर्मवर एंट्री मिळणार नव्हती आणि तिथे जवळपास 5 मिनटं खोळंबा झाला. आमच्या बाजूच्या ट्रॅकवरून अजनी अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस पास झाली आणि नंतर आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 3वर दाखल झालो. हा अनावश्यक खोळंबा जर आम्ही 1 तास अगोदर आलो असतो तर हा टळला असता. आम्ही सगळेजणं ताटकळत दारापाशी उभे. दारं उघडत नाहीत या गाडीची, थांबल्यानंतरच उघडतात, त्यामुळे दुसरा इलाज नव्हता. आणि अशा प्रकारे जवळपास 10 मिनटं लेट संध्याकाळी 6:35 आम्ही नागपूरला पोहोचलो. एका 36 तासात नागपूर नाशिक नागपूर हा प्रवास करणे या प्रवासाने साध्य झालं होतं वंदे भारतच्या प्रवासाने.
हा व्लॉग मृण्मयीनी काढलेला आहे. मृण्मयी नागपूरला मला घ्यायला आलेली होती. मला त्यांनी रिसीव्ह केलं. ह्या व्लॉगसारखे अनेक व्लॉग्स तुम्हाला हवे असतील, ट्रॅव्हल व्लॉग्स, तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच. नागपूरला उतरलो. मृण्मयी मला घ्यायला आली होती, शोधत होती आणि अचानकपणे मी तिच्यासमोर प्रगटलो. तिला आनंद झाला आणि आम्ही दोघंजणं आमच्या गाडीने घरी गेलो. थँक्यू व्हेरी मच.